शरदोत्फुल्लमल्लिका विक्षरन्तुं मनश्चक्रे योगमायाम् उपाश्रितः. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आला. टिपूर चांदणं पडलं. वसिष्ठ ऋषींनी चंद्राची, लक्ष्मीची, कुबेराची, इंद्राची पूजा केली. दूध उकळतंय. वसिष्ठ अरुंधतीच्या त्या टिपूर चांदण्यात बसले आणि विश्वामित्र झुडपा मागे लपले. वसिष्ठ ऋषींनी त्या चांदण्याकडे बघितलं आणि अरुंधतीला विचारलं, अरुंधती, हे टिपूर चांदणं वर्षभर पाहायला मिळत नाही, हे फक्त कधी दिसतं? मी विचारतो अरुंधती तुला, हे टिपूर चांदणं कशासारखं दिसतंय? त्या अरुंधतीने सांगितलं, महाराज मी काय सांगणार, तुम्हीच सांगा कशासारखं दिसतंय. वसिष्ठ ऋषींनी वेळ लावला नाही. म्हणे मला हे तर विश्वामित्र ऋषींच्या तपश्चर्येसारखं सुंदर दिसतंय. विश्वामित्र ऋषी झुडपा मागे लपलेला आणि म्हणे हा आपल्या बायकोशी बोलतोय म्हणजे खरं बोलतोय आणि तेही एकांतात बोलतोय. पण मला म्हणत का नाही मग ब्रह्मर्षी? नेमका हाच प्रश्न अरुंधतीने विचारला. मग तुम्ही त्यांना ब्रह्मर्षी का म्हणत नाही? वसिष्ठ ऋषींनी फार सुंदर उत्तर दिलं. आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. कोणी काही म्हटलं म्हणजे कोणी काही होत नसतं. मी त्याला ब्रह्मर्षी म्हटलं काय आणि नाही म्हटलं काय याने काहीही फरक पडत नाही. वसिष्ठ ब्रह्मर्षी आहेत आणि ती ब्रह्मर्षी पदवी त्यांनी स्वतः तपश्चर्या करून मिळवली. मी हो म्हटल्याने नाही म्हटल्याने काहीही फरक पडत नाही. हे विश्वामित्र ऋषींनी ऐकलं. तात्काळ झुडपा मागून आले. वसिष्ठ ऋषींच्या पायावरती लोटांगण घातलं. वसिष्ठ ऋषींनी मिठी मारली आणि स्वागत केलं. ब्रह्मर्षी विश्वामित्र महाराज. विश्वामित्र ऋषींच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. म्हणे महाराज, ब्रह्मर्षी म्हणायला एवढा उशीर का लावला? म्हणे याचं कारण मी ब्रह्मर्षी म्हणावं हा तुझा हट्ट मध्ये येत होता. मी म्हणायला कशाला पाहिजे? आधी आपण असलं पाहिजे, आहे की नाही? मी कुठे का असेल मी रामायण सांगणारा असलो पाहिजे. तुम्ही मला ओळखा अगं ओळखू नका. तुम्ही ओळखत असले आणि रामायण सांगणारे म्हणून ओळखत असले आणि मी जर तेवढा अभ्यास करणारा नसला तर तुमची ओळख माझी काय उपयोगाची? आधी आडात असलं पाहिजे, मग कोऱ्यात येण्याची काय केली पाहिजे? वाट बघितली पाहिजे. मग या विश्वामित्र ऋषींचं जीवन त्या दिवसापासून तपोनिष्ठ झालं आणि विश्वामित्र तपश्चर्येने ब्राह्मण आहेत, जन्माने क्षत्रिय आहेत. त्यामुळे त्यांचा मुद्दामून इंग्लिश शब्द वापरतो. प्रॉब्लेम असा होतो की ते शाप द्यायला मागे पुढे पाहत नाहीत. मन थोडस बिघडलं की ते ब्राह्मणाचे कोण होतात? क्षत्रिय होतात. लगेच हमरी तुमरीवर येतात. राजा दशरथाच्या राजवाड्यात ते आले. हे ऐकलं राजा दशरथाने. म्हणे हे आलेत म्हणजे काहीतरी काम घेऊन आले. आणि विश्वामित्रांचं काम कधी सरळ नसतं. ते कसं असतं? आपल्या भाषेत तीर्प. आणि आपण त्यांना त्या कामाला जर नाही म्हटलं की हे लगेच काय कमंडलूतलं काय घेतात आणि लगे अमुको भव तमुको भव शाप द्यायला सुरुवात करतात. राजा दशरथाने 4ही मुलांना अंतःपुरात पाठवून दिलं. म्हणे विश्वामित्रांसमोर तुम्ही नको. आणि राजा दशरथ स्वागताला गेला. वसिष्ठ ऋषी गेले. विश्वामित्रांचा हात धरून राजा दरबारात आणलाय. वसिष्ठ ऋषींच्या शेजारी आसनावर बसवलाय. राजा दशरथाने पाद्य पूजा केली. विश्वामित्रांना येण्याचं कारण विचारलं. विश्वामित्रांनी एका वाक्यात विषय संपवला. रामने दातुमर्हसी. हे दशरथा, मला काही यज्ञ करायचे, याग करायचे. त्या यज्ञ यागामध्ये राक्षस लोक काय देतात? त्रास देतात. म्हणून यज्ञाचं रक्षण करण्यासाठी रामने दातुमर्हसी. राजा दशरथाच्या मनात विचार आला, 16 वर्षाचा राम काय राक्षसांबरोबर लढेल? राजा दशरथाने सांगितलं म्हणे यज्ञाचं रक्षण करायचंय ना, राक्षसांचा त्रास होतोय ना,
चतुरंग सैन्यमानीयम राजा दशरथम यज्ञम रक्षेत. चतुरंग मी सैन्य घेऊन येतो आणि तुमच्या यज्ञाचं मी काय करतो, रक्षण करतो. कारण का राम एवढा कोवळा आहे की त्याचं ओठ पिळला तर अजून त्याच्यातनं काय येईल, दूध येईल. तो काय राक्षसांबरोबर. विश्वामित्रांनी सांगितलं राजा दशरथा पुत्र प्रेमातनं बाहेर ये. म्हणून राजा विश्वामित्रांनी राष्ट्र चिंतन मांडलं. काय मांडलं लक्षात ठेवा. एक विचार असतो सामान्य विचार आणि एक विचार असतो राष्ट्रीय विचार. कुठला विचार. मला आज सांगायला खूप मर्यादा आहे, वेळेचं भान ठेवावं लागणार आहे. कारण काही करून प्रभू रामचंद्रांना आज मला नाशिकला न्यायचंय. कुठे न्यायचंय. पण मी एकच सांगतो, वय वर्ष 21 असलेल्या भगतसिंगाला आईने सांगितलं की तुला उद्या फाशी होणार आहे, आनंदाने फाशी होणार. काय सांगितलं. आणि आई तुला मी एकुलता एक पुत्र आहे. त्या भगतसिंगाच्या आईने सांगितलं एका आईसाठी तू फाशी जातोय म्हणून दुसऱ्या आईला दुःख होण्याचं कारण नाही. विषय संपला. हा विचार जी आई करते ती आई सामान्य आई नसते, ती राष्ट्रीय विचार करणारी आई असते. काय असते. तिने भगतसिंगाला कोणासाठी सोडून दिलं, देशासाठी सोडून दिलं. मला तुम्ही खरं सांगा, त्या भगतसिंगाला भारतरत्न मिळाला का, मरणोपरांत काही पुरस्कार मिळाला का, त्याच्या कुटुंबाला काही वर्षासन मिळालं का. पण त्याचा त्याग कशाचा आहे, राष्ट्रीय विचारांचा त्याग. कशाचा. सैन्यामध्ये जे सामील होतात त्यांना माहिती असतं की आपलं एक पाऊल जीवन नावाच्या रेषेवर आहे आणि एक पाऊल मृत्यू नावाच्या रेषेवर. किती उदाहरणं पेपरात बातम्या वाचतो आपण की 1 वर्षाची मुलगी, लग्न झालेली बायको, 1 वर्षाची मुलगी, तिचे वडील सीमेवरती काय पडले, धनातीर्थी पडले. पण तरी सुद्धा ती स्त्री ही सॅल्यूट करायला येते पती. हा राष्ट्रीय विचार आहे की नाही. हा सगळ्यांना जमत नसतो. विश्वामित्रांनी सांगितलं राजा दशरथा तुझं आता वय होत चाललेलं आहे, मला तरुण पिढीला घडवायचंय. काय करायचंय. आणि विश्वामित्रांना तरुण पिढीला घडवायचं म्हणजे काय तर ज्ञानाची कक्षा 2 क्षेत्रात विभागली जाते. तेव्हापासून सांगितलं, एक प्रॅक्टिकल आणि एक थेरी. म्हणे राजा दशरथाला या वशिष्ठ ऋषींनी थेरी खूप शिकवली, पण प्रॅक्टिकल हा जोपर्यंत अयोध्येच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत या प्रभू रामचंद्रांकडनं क्षत्रिय धर्माचं पालन होऊ शकत नाही. रामम नेतातुमर्हसि. राजा दशरथांचा नाईलाज झाला. वशिष्ठ ऋषींनी मध्यस्थी केली, सांगितलं राजा दशरथा तू रामाला पाठव, मी सांगतो म्हणून पाठव. म्हणे का. म्हणे हे विश्वामित्र हिमालयामध्ये नेहमी जाणार आहेत, शंकरांची उपासना करणार आहेत, परशुरामांचे मित्र आहेत आणि यांनी शंकरांकडनं 51 दिव्य अस्त्र प्राप्त करून घेतले. किती संख्या सांगा मला. कोणाकडून प्राप्त करून घेतली आहे. आणि तू जर रामाला त्या विश्वामित्रांबरोबर पाठवलं तर ते 51 दिव्य अस्त्र रामाला आयते मिळतील. तू पाठव. आणि तुला भय वाटतं ना, एक काम कर. काय रामाबरोबर लक्ष्मणाला पाठव. एकाला एक काय राहतील, सोबत राहतील. पाठव मी सांगतो. राजा दशरथाचं मन काही तयार होईना. त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही म्हणतात ते खरं आहे, मी पाठवेन, पण आईने पाठवलं पाहिजे. या मुलांच्या आईने पाठवलं पाहिजे ना मुलांना. काहीतरी कारण सांगायचं म्हणून कोणाला पुढे केलं, आईला. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं यांच्या आईंनी हो म्हटलं तर पाठवशील. म्हणे हो. वशिष्ठ ऋषी अंतःपुरात गेले.
कैकेयी कौसल्या सुमित्रेला बोलवलं आणि समोर बसवलं. गुरुजी आलेत, अभिवादन केलं तिघी राण्यांनी आणि विचारलं, गुरुजी काय आज्ञा? म्हणे आज्ञा काही नाही, विचारायला आलोय आपले मुलं मोठे झालेत, सुना आणायच्या आहेत की नाही. काय विचारलं? तिन्ही राण्या एकमुखात म्हटले, अहो म्हणे सुना तर आणल्या पाहिजे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न दिसायला राजपिंड आहेत, त्यांना साजेशा पत्नी मिळाल्या पाहिजेत. आणि तर राजा दशरथाला नेहमी सांगतोय की आता वधू संशोधन सुरू करा. म्हणे वधू संशोधन करण्यासाठी आम्ही मध्यस्थीच एक मनुष्य बोलवलाय, त्याचं नाव विश्वामित्र ऋषी. पण त्याच्यासाठी तुम्हाला राम लक्ष्मणाला पाठवावं लागेल. म्हणे मग भरत शत्रुघ्नाचं? म्हणे ते मुली पाहून येते, तुम्ही काळजी करू नका. एक तर सून घरात मिळू द्या, एक आली की दुसरी येते, दुसरी आली की आणि तिसरी आली की चौथी येते, तुम्ही पाठवा. म्हणे सूनबाई घरात येणार असतील तर राम लक्ष्मणाला पाठवायला आमची नाही. राजा दशरथाला निरोप सांगितला आणि दुसऱ्या दिवशी राजा दशरथाने विश्वामित्र ऋषींना होकार दिला.